एक असा नुस्खा ज्याने माझ्या केसांना खांद्यापासून ते पायापर्यंत लांबदाट व रेशमसारखे मुलायम केले आहे. मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. फक्त 2 वस्तूचा वापर करून तुम्ही आपल्या केस गळतीला थांबवू शकता, केसांच्या लांबीला वाढवू शकता व मजबूत करू शकता, पांढऱ्या केसांना बिलकुल काळे करू शकता. माझ्या सांगण्यावरून या माझ्या काही सबस्क्रायबर लोकांनी सुद्धा या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती केला आणि आत्ता त्यांच्या केसांची लांबी तुम्ही स्वतः बघू शकता. खूप जास्ती फरक पडला आहे त्यांना या रेमेडीने. अगोदर त्यांचे केस खूप गळायचे, केस गळून स्कॅल्पवरती टक्कलसुद्धा पडले होते. त्यांनी आपल्या केस गळतीचे फोटोज मला पाठवले आणि मी त्यांना या रेमेडीबद्दल रिकमेंडेड केले. त्यांनी या रेमेडीचा वापर करताच त्यांच्या केसांची वाढ झाली, त्यांचे केस गळती तुरंत स्टॉप झाली. कपाळावरती रेसिडिंग लाईन मागे गेलेली होती, तिथे सुद्धा नवीन केस येऊन आता त्यांची केस पायापर्यंत लांबदाट झाले आहे. मी आज तुमच्यासोबत एक अशी रेमेडी शेअर करायला जात आहे. हे तुमच्या केसांसाठी वरदान आहे. हे एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे ज्याने माझ्या केसांना फक्त 5 दिवसामध्ये खूप वेगाने लांब केले आहे. याने तुमच्या केसांना खूप फायदा होणार. माझ्या काही सबस्क्रायबर लोकांनी सुद्धा याचा वापर केला आहे आणि आपल्या केसांची बॅक फोटोज मला पाठवली आहे. त्यांच्या अगोदरच्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती अंतर आहे. यांच्या केसांची लांबी खूप वर्षापासून एकाच जागेवरती अटकून होती. या रेमेडीने त्यांच्या केसांची लांबी बूस्ट झाली आहे. फक्त 5 दिवसामध्ये त्यांचे केस 1 ते 2 हात वाढले आहे. हे हेअरफॉलचे पक्के सोल्युशन आहे. या रेमेडीचा वापर करताच केस गळती 101% थांबून जाते. जर या रेमेडीचा वापर टकल्या डोक्यावरती केला तर तिथे पण केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट होते. महिला, पुरुष, लहान मुले ज्यांनी पण याचा वापर केला आहे ना, त्या सर्वांनाच याने ॲज इट परिणाम दाखवले आहे. केस लांब, दाट, काळे भोर झाले आहे. जर तुम्हालाही केस वेगाने लांब करायचे असतील तर एकदा या रेमेडीला नक्की यूज करून बघा. मार्केटचे कितीतरी महागाचे प्रोडक्ट आत्तापर्यंत तुम्ही यूज केले असणार, पण तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसेल की ही वनौषधी म्हणजेच कडुलिंबाचा पाला आपल्या केसांसाठी किती फायदा करतो. हे आपल्या केसांसाठी अमृत आहे, कारण की यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स आहे. यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात. केसांसाठी कडुलिंबाच्या पानाचा खूप फायदा आहे. एक म्हणजे की कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबातील अँटी फंगल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करते. दुसरी गोष्ट, खाज आणि कोरडेपणा कमी करण्यास कडुलिंब खूप फायदेशीर आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कडुलिंबाच्या वापराने डोक्यातील उवा मरण्यास खूप मदत होते. या कडुलिंबाच्या पाल्याला अगोदर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, कारण की यावरती धूळ, माती काही ना काही लागलेली असते. त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर या कडुलिंबाच्या पाल्याला धुवून घ्यायचं आहे. या प्रकारे, ज्या प्रकारे मी धुवत आहे. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं. कडुलिंबाची पानं अगोदरच्या काळातील लोक अंघोळीच्या पाण्यामध्ये उकळून आंघोळ करायचे, कारण कडुलिंबाची पानं आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे. त्याहूनही अधिक आपल्या केसांसाठी आहे. माझी आजी सांगून गेली आहे, जुनं ते सोनं. कडुलिंबाच्या पानामध्ये असते अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म, जे आपल्या केसांना खूप वेगाने लांब करते, केसांना मजबूत बनवते व केसांच्या लांबीला बूस्ट करते. जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला आहे, कोंड्याच्या पापड्या बनल्या आहे, तर हे त्याला पण काढून टाकते, रिमूव्ह करते. तुमचा टाळू बिमार होते तेव्हा डॅन्ड्रफ होते, केस चिपके होतात, ऑइलनेस वाढून जाते, त्यामुळे हे हेअरफॉल खूप जास्ती वाढून जाते. कडुलिंबाच्या पानामध्ये असणारे अँटी फंगल गुणधर्म केसांना डीपली मॉइश्चराईज करते. केस रफ व रुखेसुखे निर्जीव आहे, केसांमध्ये अजिबातच जीव नाही आहे. कंघी केले की कंगव्यामध्ये खूप सारे केस तुटून येतात. केस थोडे पण वाढताना दिसले की त्यामध्ये फाटे फुटलेले दिसतात. परेशान होऊन तुम्हाला वारंवार केस कापावे लागले तर यामध्ये असलेले जे
गुणधर्म आहेत. केसांच्या कंडिशनिंगला खूप चांगल्याने मेंटेन करते, केसांना डीपली नरिशमेंट देते, रिपेअरमेंट करते. त्यामुळे आपल्या केसांच्या मुळाशी कॅराटीन प्रोटीन खूप वेगाने वाढायला लागते. त्यामुळे केस लांब, दाट व मजबूत होतात. तर इथे बघू शकता मी पूर्ण कडुलिंबाचे पानं इथे तोडून घेतलेले आहे या प्लेटमध्ये. आणि आता आपल्याला या मिक्सर पॉटमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि या कडुलिंबाच्या पानाचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण पानं मी या मिक्सर पॉटमध्ये टाकून घेतलेले आहे. आणि आपल्याला याचं वाटण करण्यासाठी 1 ग्लास फिल्टर वॉटरची गरज पडणार आहे. फिल्टर वॉटरच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे या लिंबाच्या पानाचा पेस्ट बनवण्यासाठी, म्हणजे की वाटण करून घेण्यासाठी. तर बघू शकता इथे मी 1 ग्लास फिल्टर वॉटर टाकून घेतलेलं आहे आणि या प्रकारे कडुलिंबाच्या पानाचं मी वाटण करून घेतलेलं आहे. बघू शकता अगोदर ही खास प्रकारची रेमेडी बनवून मी आपल्या केसांवर वापरली. फक्त 5 दिवसाच्या आत केसांचे गळणे थांबले व माझे केस पायापर्यंत लांब दाट झाले. लोक म्हणतात की केसांना लांब करण्यासाठी महिने लागतात, पण मी माझ्या केसांना लांब केले आहे फक्त 5 दिवसाच्या आत. तुम्हाला विश्वास नाही आहे, पण मी सांगते त्याच पद्धतीने जास्ती नाही, फक्त 5 दिवस या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करून बघा. तुमच्या केसांवर 100% रिझल्ट मिळणार तुम्हाला. रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला नक्की शोधणार कमेंट टाकण्यासाठी. म्हणून म्हणते की आत्ताच लाईक करून शेअर करून ठेवा व्हॉट्सअपवरती, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ शोधावी नाही लागणार ही कमेंट टाकण्यासाठी. तुमचे या रेमेडीने 100% केस वाढणार आहे आणि तुम्ही नक्की कमेंट टाकाल मला की खरंच ही रेमेडी माझ्या केसांवर काम केली, तुम्ही ही अगोदर रेमेडी का नाही शेअर केली. तर बघू शकता इथे मी हे पाणी आता गाळून घेतलेलं आहे चाळणीच्या साहाय्याने. आणि आता केसांना जेवढं वापरायचं आहे मला, मी तेवढं या कटोरीमध्ये काढून घेत आहे. म्हणजे की कडुलिंबाच्या पानाचा रस मी 2दा वापरण्यासाठी बनवला आहे आणि आता मी एकदा वापरण्यासाठी इथे या कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला वापरायचे आहे ते आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलमध्ये लेसिथिन नावाचा जेल असतो, जो आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन आपल्या केसांना सिल्की, सॉफ्ट व चमकदार बनवतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 रुपयाची क्लिनिक प्लस शॅम्पू ॲड करायची आहे. 1 क्लिनिक प्लस शॅम्पूचा पाऊच आपल्याला यामध्ये घालायचा आहे. म्हणजे की कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये आपल्याला 2 वस्तू टाकायच्या आहे, एक तर ॲलोवेरा जेल आणि दुसरे क्लिनिक प्लस शॅम्पू. क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्या केसांना लॉंग आणि स्ट्रॉंग बनवण्यास खूप मदत करते. जेव्हा हे कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये आपण 2 इन्ग्रेडियंट्स ॲड करतो ना, आपल्या केसांसाठी हे एक बूस्टर डोज तयार होते. बघू शकता इथे आता मी मिक्स करून घेत आहे या प्रकारे. माझे केस अगोदर खूप गळायचे, अशामध्ये मी मार्केटचे प्रोडक्ट वापरले तरीसुद्धा केस गळती थांबली नाही. माझे पातळ झालेले केस आरशात बघत होती मी अचानक, तेव्हा ही रेमेडी मला आठवली, माझ्या आजीने सांगितलेली आणि मी ही ट्राय केली. 5 दिवसाच्या आत या रेमेडीने माझ्या केसांचे गळणे थांबवले व माझे केस कमरच्या खाली लांबदाट झाले व आता माझ्या केसांची लांबी पायापर्यंत पोचलेली आहे. फक्त 5 दिवस मी या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती केला. हे हेअरफॉलचे पक्के सोल्युशन आहे आणि आपली केसांची वाढ वेगाने होण्यासाठी हे एक बूस्टर डोज आहे. हा एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे. हा एक केमिकल फ्री आहे. यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्सचाच वापर आपण केलेला आहे. तर हे लहान मुलं, मुली आणि मोठ्यापर्यंत म्हाताऱ्या लोकांपर्यंत कोणीही वापरू शकते. यामध्ये काहीच केमिकल नाही आहे, हे केमिकल फ्री आहे. म्हणून म्हणते तुम्ही याला तिथेच लावा जिथे तुम्हाला केस उगवायचे आहे. गलतीनं पण हे दुसऱ्या ठिकाणावरती लावले तर तिथे पण केस निघणार. तर ज्यांचे पण टक्कल झाले आहे, केस गळती थांबतच नाही आहे, ते लोक या रेमेडीचा वापर नक्की आपल्या केसांवरती करा. तुमच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा हे केस उगवेल आणि पातळ केसांना दाट करेल. तुमच्या केसांची वाढ वेगाने करेल, तेही फक्त 5 दिवसामध्ये. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही रेमेडी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयाचे लोक वापरू शकते. ही रेमेडी 100% रिझल्ट देते आपल्या केसांवरती. ही रेमेडी 100% नॅचरल आहे. ही वनऔषधीपासून बनलेली आहे, म्हणून हे केसांवर फक्त फायदाच देणार. म्हणून म्हणते या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. याला आंघोळीच्या अर्धा तास अगोदर आपल्या केसांवरती अप्लाय करा आणि
नंतर नॉर्मल वॉटरने हेअर वॉश करा. माझ्या केसांसारखे तुमचेही केस पायापर्यंत लांब, दाट व रेशमसारखे मुलायम होणार. म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करा या रेमेडीला. आपल्या केसांवरती जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ भारतातल्या कोणत्या ठिकाणावरून बघत आहात कमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल. तुमचं नाव आणि सरनेम ते पण टाकाल. मला पण कळेल की ही व्हिडिओ भारतातल्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे ते. बाय.